नमस्कार. टूल्सची ओळख आणि हाताळणी या सेशनमध्ये आपले स्वागत आहे. या सेशनची उद्दिष्टे पाहूया. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: स्विंग टूल्स ओळखणे आणि त्याचे मूल्यांकन समजावून सांगणे. स्विंग टूल्स हाताळताना पाळल्या जाणाऱ्या सुरक्षितता खबरदारी स्वीकारणे. प्रथम स्विंगमधील टूल्स आणि त्याचे महत्त्व ओळखूया. स्विंग टूल्स ही टेलरिंग किंवा स्विंगच्या कलेद्वारे कपडे किंवा कापड तयार करण्यासाठी वापरली जाणारी साधने आहेत. उद्देशाच्या आधारे टूल्स 5 श्रेणीमध्ये वर्गीकृत केले जातात: मेजरिंग टूल्स, ड्राफ्टिंग टूल्स, मार्किंग टूल्स, कटिंग टूल्स आणि स्विंग टूल्स. प्रथम मेजरिंग आणि ड्राफ्टिंग टूल्सबद्दल माहिती जाणून घेऊ. मेजरिंग टेप ही फ्लेक्सिबल फायबर ग्लास किंवा फॅब्रिक मेजरिंग टेप आहे, जी शरीराची मापे, नमुने आणि मांडणी मोजण्यासाठी वापरली जाते. ओव्हरकोट, लेडीज नाईटीज, गाऊन इत्यादी लांब कापडाचे मोजमाप करण्यासाठी मेजरिंग स्टँड वापरला जातो. मेटल टेप लवचिक असते आणि फॉर्म किंवा फिगर मोजण्यासाठी वापरले जाते. चला आता ड्राफ्टिंग टूल्स पाहूया. एल स्केल जो लाकूड किंवा आयरनचा बनलेला असतो. याच्या एका आर्मची लांबी 12 इंच आणि दुसऱ्या आर्मची लांबी 24 इंच आहे. प्रत्येक इंचात 8 मार्क्स असतात. हे स्ट्रेट लाईन्स आणि राईट अँगल मोजण्यासाठी आणि मार्किंग करण्यासाठी वापरले जाते. ग्रॅज्युएटेड स्क्वेअर देखील एल स्क्वेअर स्केल आहे. पॅटर्नच्या ड्राफ्टिंगसाठी मार्क्सचा वापर केला जातो. मेजरिंग स्टिक ही एक फ्लेक्सिबल स्टिक असते, ज्याच्यावर इंच आणि सेंटीमीटरच्या खुणा असतात. हे फॅब्रिकचे ग्रेन्स तपासण्यासाठी आणि हेम्स मार्किंग करण्यासाठी वापरले जाते. ड्रेस मार्कर्स गेजेसची एक बाजू स्काल्प एजेस असलेली आणि दुसरी बाजू स्ट्रेट एजेस असलेली असते. स्काल्प एजेसचा वापर प्लेट्स, टक्स इत्यादी मोजण्यासाठी केला जातो आणि स्ट्रेट एजेस बटन होल्स मोजण्यासाठी वापरले जातात. सीम गेज हा स्लाइडिंग रॉड मार्करसह 6 इंचचा रूलर असतो. हे सीम मार्जिन लेंथ, बटन्स आणि बटन होल्स तसेच प्लेट्स आणि टक्स सारख्या डिझाईन तपशिलावर मार्क करण्यासाठी वापरले जाते. एक ट्रान्सपरंट रूलर प्लास्टिकचा बनलेला असतो आणि स्ट्रेट किंवा बायस लाईन्स मोजण्यासाठी वापरला जातो. टी स्क्वेअर हे एक ट्रान्सपरंट टूल आहे, ज्यामध्ये इंच आणि सेंटीमीटरच्या खुणा असतात. हे स्क्वेअर ऑफ स्ट्रेट एजेस मोजण्यासाठी वापरले जाते. सेट स्क्वेअर हे क्रिस्टल क्लिअर, शटरप्रूफ सिंथेटिक मटेरियल, मेटल किंवा लाकडापासून बनलेले असतात. ते डिझाईन आणि पॅटर्न्स डिपार्टमेंटमध्ये वापरले जातात. कार्ड स्केल हे पेपर कार्डबोर्डपासून बनलेले असते, जे सामान्यतः रेकॉर्ड नोटबुक्समध्ये लहान ड्राफ्टिंग तयार करण्यासाठी वापरले जाते. टेलर्स आर्ट कर्व हे लाकूड, प्लास्टिक आणि स्टीलपासून बनलेले असते. त्यात एका बाजूला अर्धा सेंटीमीटर आणि दुसऱ्या बाजूला 1/5 सेंटीमीटरच्या मार्क्स असतात. ड्राफ्टिंगमध्ये कर्व काढण्यासाठी याचा वापर केला जातो. फ्रेंच कर्व हे पारदर्शक प्लास्टिकपासून बनलेले असते. हे नेक, आर्म होल डेप्थ, साइड आणि बॉटमचे आकार काढण्यासाठी वापरले जाते. फ्लेक्सिबल कर्व हे फ्लेक्सिबल रबरपासून बनवलेले असते, जे कर्व पॅटर्न पीसेसमध्ये ॲडजस्टमेंटच्या कोणत्याही आकारात वाकवले जाऊ शकते. हिप कर्व किंवा कर्व रूलर हे लाकूड किंवा प्लास्टिकपासून बनलेले असते. हा हिप आणि कर्व एरियाभोवती गारमेंट पॅटर्न्सला शेप देण्यासाठी आणि ॲडजस्ट करण्यासाठी वापरला जाणारा एक थोडासा वर्तुळाकार रॉड आहे. एका लॉंग रूलरमध्ये इंच आणि सेंटीमीटरच्या खुणा असतात. हे सरळ रेषा काढण्यासाठी वापरले जाते. कंपास हा मेटलचा बनलेला असतो, जो कर्व आणि आर्क्स काढण्यासाठी वापरला जातो. हा अम्ब्रेला फ्रॉकमध्ये
कर्व बनवण्यास मदत करतो. पुढे आपण मार्किंग टूल्सबद्दल जाणून घेऊया. टेलर्स चॉक हा एक हार्ड चॉक आहे जो कापडावर तात्पुरता मार्किंग करण्यासाठी वापरला जातो. मार्किंग पेन हा सेल्फ इरेजिंग असू शकतो किंवा धुवून किंवा इस्त्री करून काढला जाऊ शकतो. हे कापडाच्या वरच्या बाजूला मार्किंग करण्यासाठी वापरला जातो. ट्रेसिंग पेपरचा वापर चित्र सहज ट्रेस करण्यासाठी केला जातो कारण ते दृश्यमान असते. ट्रेसिंग पेपरसह किंवा त्याशिवाय फॅब्रिकवर पॅटर्नमधून मार्किंग ट्रान्सफर करण्यासाठी ट्रेसिंग व्हीलचा वापर केला जातो. ट्रेसिंग व्हीलचे दोन प्रकार आहेत, एक सेरेटेड एजेस असलेला आणि एक स्मूथ एज असलेले. ट्रेड पिन्स या शार्प, स्मूथ आणि रेस्टप्रूफ पिन्स आहेत ज्या न मोडता वाकवल्या जाऊ शकतात. पिन कुशन्स विविध प्रकारच्या स्टाईलमध्ये उपलब्ध आहेत. हे पिन्स आणि निडल्सला धारदार करतात आणि साफ करतात. ड्रेस फॉर्मला 3 डायमेन्शनल व्ह्यू देण्यासाठी ड्रेस फॉर्मचा वापर केला जातो. ते वेगवेगळ्या साईज आणि शेप्समध्ये येतात. कटिंग पॅटर्न्सवर पोझिशनिंग मार्क्स ठेवण्यासाठी नॉचेसचा वापर केला जातो. ते गरजेनुसार विविध आकारात उपलब्ध आहेत. ट्रेसिंग पेपरवर मार्किंग आणि ड्रॉइंग करण्यासाठी पेन्सिलचा वापर केला जातो. मार्किंग बदलण्यासाठी आवश्यकतेनुसार इरेजर वापरले जातात. चला पुढे आपण कटिंग टूल्स पाहूयात. जे लोक उभे राहून काम करतात ते कटिंग टेबल वापरतात आणि बसलेल्या स्थितीत काम करणारे लोक कटिंग बोर्ड वापरतात. पेपर शियर्सला लांब टोकदार ब्लेड असतात. ते पातळ कागद अचूक कापण्यासाठी वापरले जातात. हँड सीझर हाताळण्यास सोपे असावे म्हणून डिझाईन केलेले आहेत. ते सर्व जनरल पर्पज कटिंग ऑपरेशन्समध्ये वापरले जातात. टेलर्स शियर्स मोठे आणि स्थिर असतात. हे एका लेअरमधून कापडाचे घटक कापण्यासाठी योग्य आहेत. पॅटर्न शियर्सचे हँडल मजबूत कॅन्टॉर केलेले असते आणि ते लहान मजबूत ब्लेडपेक्षा जास्त लांब असते. ते थिक कार्डबोर्ड किंवा प्लास्टिकमधून पॅटर्न्स टेम्पलेट्स कापण्यासाठी वापरले जातात. आकर्षक ट्रिमिंगसाठी झिगझॅग प्रोफाइलसह एजेस कापण्यासाठी पिंकिंग शेअर्स वापरतात. त्यामुळे फ्रेइंग टेंडन्सी कमी होते. बटन होल सीझरचा वापर ओपन बटन होल तंतोतंत कापण्यासाठी आणि स्वच्छ व्यवस्थित एजेस तयार करण्यासाठी केला जातो. कटची लांबी स्क्रूद्वारे ॲडजस्ट केली जाऊ शकते. बारीक लहान धागे पकडण्यासाठी आणि कापण्यासाठी एम्ब्रॉयडरी सीझर उपयुक्त आहे. त्याचे हँडल्स लांब आणि ब्लेड्स टोकदार असतात. स्निपर्स अतिशय जलद आणि सोप्या पद्धतीचे वेस्ट थ्रेडची स्निपिंग करण्याची, टॅगिंग स्टिचेस काढून टाकण्याची आणि सीम उघडण्याची परवानगी देतात. स्टिच कटरला नॅरो हेड असलेली हुक एज असते आणि ती मशीनद्वारे बनवलेल्या बटन होल्स उघडण्यासाठी चांगली असते. अवल हे हार्ड प्लास्टिक किंवा मेटलपासून बनलेले असते. हे बटन आयझला किंवा ड्रास्टिंग होल्सला गोलाकार करण्यासाठी आणि धागे बाहेर काढण्यासाठी वापरले जाते. होल्स पंचेसचा वापर कार्ड्स किंवा प्लास्टिक पॅटर्न टेम्पलेट्स किंवा कटिंग पॅटर्न्समध्ये होल्स करण्यासाठी केला जातो. हे वेगवेगळ्या डायमीटरमध्ये उपलब्ध आहेत. रिव्हॉल्विंग होल पंचचा वापर फॅब्रिकच्या एक जवळ होल्स करण्यासाठी केला जातो. यात वेगवेगळ्या डायमीटरच्या पंचेसची मॅगझीन असते. चला आपण पुढे स्विंग टूल्स पाहूया. निडल थ्रेडचा वापर लहान निडलच्या आयमधून थ्रेड पास करण्यासाठी केला जातो. थिंबल हे एक संरक्षणात्मक आवरण आहे जे तर्जनी किंवा मधल्या बोटावर घातले जाते आणि बोटांच्या टोकाला पिनप्रिकांपासून सुरक्षित असते. स्विंग निडल 2 प्रकारचे असतात. त्या हँड स्विंग निडल आणि मशीन स्विंग निडल आहेत. स्विंग निडल फॅब्रिक एकत्र शिवण्यासाठी, सीम्स तयार करण्यासाठी आणि कापडामध्ये मध्ये हाताने शिवलेले विविध तपशील तयार करण्यासाठी
वापरली जाते. जट फॅब्रिक हाताने शिवताना बोटांना संरक्षण म्हणून निडल ग्रॅबर उपयुक्त आहे. एम्ब्रॉयडरी आणि डार्निंग नीडल्स या इंट्रिकेट हँड स्टिचिंगसाठी आणि कापडामधील खराब झालेले भाग दुरुस्त करण्यासाठी वापरले जातात. डार्निंग मशरूमचा वापर रफू किंवा डार्निंग करताना फॅब्रिकला आधार देण्यासाठी आणि आकार देण्यासाठी केला जातो. हे एका लोकरीपासून बनलेले मशरूमच्या आकाराचे टूल आहे. लूप टर्नरचा वापर फॅब्रिक ट्यूब शिकवल्यानंतर उजवीकडे वळवण्यासाठी केला जातो. बोटकिनचा वापर फॅब्रिकमधील केसिंग आणि चॅनलद्वारे इलास्टिक, रिबिन किंवा ड्रास्टिंग थ्रेडिंगसाठी केला जातो. विविध प्रकारचे स्टिचेस तयार करण्यासाठी सुईंग मशीन वेगवेगळ्या स्टाईल आणि कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहेत आणि बहुतेक फूट पेडल वापरून चालवल्या जातात. आता आपण टूल्स हाताळताना कोणती सुरक्षा खबरदारी घ्यायची ते पाहूया. जर फ्लोअरवर ऑइल सांडले असेल तर वर्क एरिया त्वरित स्वच्छ केला पाहिजे, अन्यथा तुम्ही घसरून अपघात होऊ शकतो. मशीन चालवण्यापूर्वी निडलवर धागा योग्यरित्या थ्रेड केला आहे याची खात्री करा. निडल थ्रेड करताना पाय पेडलपासून दूर ठेवा. जेव्हा मशीन काम करत नसेल तेव्हा मोटर बंद करा. मशीन चालवताना सेल कपडे घालणे टाळा. लांब केस व्यवस्थित बांधा. शार्प टूल्स वापरताना तीक्ष्ण भाग हातात आहे आणि पकड भाग घेणाऱ्याच्या हातात आहे याची खात्री करा. वापरात नसताना स्विंग मशीन झाकून ठेवा. चला आपण चर्चा केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. उद्देशाच्या आधारावर टूल्स 5 कॅटेगरीजमध्ये वर्गीकृत केले आहेत. ते म्हणजे मेजरिंग टूल्स, ड्राफ्टिंग टूल्स, मार्किंग टूल्स, कटिंग टूल्स आणि सुईंग टूल्स. हे टूल्स एकत्रपणे कापडाच्या निर्मितीच्या विविध टप्प्यांमध्ये पॅटर्नचे मोजमाप घेणे आणि ड्राफ्टिंग तयार करण्यापासून ते कटिंग, सुईंग आणि प्रोडक्ट फिनिशिंग पर्यंत टेलर्सला मदत करतात. हे आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला सुईंग टूल, त्याचे महत्त्व आणि पाळल्या जाणाऱ्या सुरक्षिततेच्या खबरदारीबद्दल चांगली माहिती मिळाली असेल. चला तर मग भेटूया पुढील सेशनमध्ये.